आज मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवणार आहे. तर चला. तर मी आता पाण्याचा जार भरते. छोटा जार आहे हा. उन्हाळ्यात खूप ऊन लागतं, त्याच्यामुळं मग गार पाणी होण्यासाठी ठेवायच लागतं. फ्रीजमध्ये ठेवते आता. आता मला कपडे धुवायचे आणि मांडणी पण पुसायची, पण मी आता आल्यावर मांडणी पुसते. आता पहिल्यांदा कपडे धुवून घेते. तर चला, बाहेरची पण कामं राहिलेली आहेत ना, ते करून घेते आधी. जनावरांना चारा टाकायसाठी जाते. जनावरांना अजून सकाळची पारी खायला टाकलेलं नाही, तर त्यांना खायला टाकून येते. आणि ऊन खूप आहे, त्याच्यामुळं मी टोपी घातलेली आहे. उन्हाळ्यात खूप जास्त ऊन लागतं. आणि यांच्या खाली किती चारा पडलेला आहे, पण आमची कुट्टी चलत नाही, त्याच्यामुळं लाईट डिम आहे ना, त्याच्यामुळं कुट्टी चलत नाही. त्याच्यामुळे इतकं चारा पडलेला आहे खाली. तर आता टाकी ते तसाच चारा. लाईट डिम आहे, तर त्याच्यामुळं काय पर्याय पण नाही आहे. तर बघते परत एकदा चलते का काय, पण लाईट डिम होते लगेच, तर कुठे चलतच नाही. बटन चालू केलं की लगेच लाईट जाते त्यातली. नुसता आवाज येतो थोडासा. आणि कुट्टी घेऊन आत्ताच घेतलेली, त्याच्यामुळे लय दिवस काय झालेले नाही. आता लाईट लगेच डिम झाली त्याच्यानंतर. चला, गुरं काय जास्त नाही, 2च आहेत. आणि हा आमचा कांदा. तर कांद्याला बाजार नव्हता म्हणून हा साठवून ठेवलेला आहे. तर आता बाजार आलेले आहे, तर याला तर आम्ही आता याला भराव का ठेवावा अजून काही दिवस बाजार येण्यासाठी, तर हे नक्की सांगा तुम्ही. आणि याची साईज पहा, अशी साईज आहे कांद्याची. तर याला काय भाव भेटेल हे पण सांगा, या साईजला कांद्याच्या. आणि लगेच भरावा आज, उद्या परवा, तर सांगा का ठेवावा अजून काही दिवस. आता चाललो आम्ही घरी.
आणि हे शेड, हे आमचं शेड आहे. यात आधी कोंबड्या होत्या, पण आता कांदे ठेवलेले आहेत, गुरं आहेत. आणि हे आमचं घर पा. आता माझे कपडे राहिलेले धुवायचे, तर ते मी धुवून घेते. आणि हे आमचं संडास बाथरूमचं काम राहिलेलं आहे, थोडं राहिलेलं आहे. दरवाजे तीन बसवायचे. आणि हे टाक्या, संडासच्या टाक्या आहेत, ते चालू नाही, त्याच्यामुळं मग ती पाणी वापरण्यासाठी भरतो. तिकडं आम्ही दुसरा हौद बांधलेला आहे मोठा, दुसरी टाकी बांधलेली आहे. आता हे संडासचं काम आहे, ते चालू केलं की मग हा हौद संडाससाठी जाईल. मग तिकडं टाकी बांधलेली, मग ती चालू केल्याच्या नंतर ती भरू, ती टाकी तिकडची पिण्याच्या पाण्यासाठी, वापरण्याच्या पाण्यासाठी. आता मी एवढे कपडे धुवून घेते आणि मग तुम्हाला भेटते. A few moments later. आता माझे कपडे धुले झालेले आहेत, तर मी आता थोडंसं, आता डोकं तर मी विचारलेलं आहे, थोडंसं पावडर लावते, थोडासा मेकअप करते. मी काही जास्त करीत नाही मेकअप. आणि हा पूर्णपणे विणलेला आरसा आहे, पाहू शकता तुम्ही. मेकअप खूप छान आहे, मी घेतलं, मला आवडला म्हणून मी घेतलं. ठीक आहे, तर आता मी बाहेर कोणतरी आलेले आहे, तर चाल. तर माझ्या नंदाने हे दिलेली पिशवी दिलेली, थैली पहा. नंदाचा मुलगा आला होता, तर आता आपण याच्यात पाहू काय दिले त्यांनी. वाव, मस्त आंबे दिलेले आहेत. आणि हे आंबे पूर्णपणे पिकलेले आहेत, त्यांच्या घरचे आंबे आहेत. खूप छान, खूप छान आंबे दिलेले आहेत. आमच्या इथं आंबे जर छोटाले आहेत ना, एवढे मोठे आंबे दिलेले आहेत, तर त्यांना थँक्यू. आणि मी इथं माझा व्हिडिओ इथेच एंड करते. धन्यवाद.